नमस्ते गुरुजी. नमस्ते. आज आपण पुन्हा भेटतोय. आज इंग्लंड आणि पाकिस्तानची मॅच आहे. तसे आजच्या मॅच मध्ये जर बघायला गेलं तर मला असं वाटतं की इंग्लंड फेवरेट आहे, कारण पाकिस्तानचा म्हणावा तसा काही प्रदर्शन आपल्या परफॉर्मन्स दिसलेला नाही आतापर्यंत. त्यामुळे मला आता हे विचारायचं आहे की आज इंग्लंडच्या आणि पाकिस्तानच्या मॅच साठी आपण जे नेहमी प्रिडिक्शन करतो, आज सुपर 8 चालू झाल्यापासून आपण ते चालू केलं, तर आज आपण पुन्हा ते बघूया का इंग्लंड आणि पाकिस्तानचं? इंग्लंड आणि पाकिस्तानसाठी बघूया, पण तुमचा प्रश्न कोणत्या याच्यासाठी आहे? मला असं विचारायचं आहे की इंग्लंड आज जिंकेल का? इंग्लंड मॅच जिंकेल हा आपला प्रश्न आहे. आपण जी आपली नेहमीची पद्धत आहे तीच पद्धत आपण आता वापरूया. बदाम बोटू काढलेला आहे. आता या पत्त्यावरून आपल्याला प्रश्नकुंडली मांडावी लागेल आणि त्यानुसार कॅल्क्युलेशन करून मी उत्तर देईन. आपलं कॅल्क्युलेशन करून झालेलं आहे आणि आत्ताची जी ही वेळ आहे, तर आज सामन्याचा शासक ग्रह, ज्याला आपण रुलिंग प्लॅनेट म्हणतो, तो चंद्र आलेला आहे. आणि चंद्र हा आपण म्हणू चंद्राच्याच नक्षत्रात आहे, स्वनक्षत्रातच तो आहे. आणि एक जनरल सांगायचं झालं ना, तर एक असं आढळून आलेलं आहे की जेव्हा प्रश्नाचा कार्य चंद्र असतो, तेव्हा जातकाने विचारलेला प्रश्न हा खूप मनापासून विचारलेला असतो आणि जवळजवळ 95 ते 98% त्याचं उत्तर पॉझिटिव्ह असतं. म्हणजे इथेच ऍक्च्युअली आपल्याला म्हणायला हरकत नाही की जेव्हा तो चंद्र आला तेव्हा की आजचा सामना, तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे की इंग्लंड जिंकेल का, तर इंग्लंड जिंकू शकतो. आपण नंतर त्याची जी ग्रहदशा पाहिली, ग्रहाची मी मांडणी जी केलेली आहे, त्याप्रमाणे सुद्धा हा सामना इंग्लंडसाठीच फेवरेबल जातो. त्यामुळे आजच्या सामन्यात इंग्लंडचा विजय आपल्याला म्हणायला हरकत नाही. हेच आज होणार. पण तुम्हाला माहितीये, तशी सचिन तेंडुलकरच्या कुंडलीचा अभ्यास मी केला होता आणि त्याचे खरंच तसे स्टार आहेत. म्हणजे जे आपण सचिनला आपण म्हणतो की क्रिकेटचा देव, ते खरंच त्याचे स्टार्स तसे त्याच्या पत्रिकेतनं दिसून येतात. आणि म्हणून मी म्हंटल की कोणत्याही प्लेअरचा परफॉर्मन्स तुम्हाला बघायचा आहे किंवा त्याच्या करिअरचा आलेख चढता असेल का हे तुम्हाला बघायचं आहे, विशिष्ट दिवसाचा परफॉर्मन्स बघायचा आहे, तर त्याची कुंडली मिळणं हे जास्त चांगलं होतं, जास्त फायदेशीर होतं. गुरुजी, आता आपल्याला 2 दिवस व्हिडिओ करायला किंवा प्रेडिक्शन आपले मांडायला बराच वेळ होतोय असं मला वाटतं. तर उद्या जी न्यूझीलंड आणि श्रीलंकाची मॅच आहे, त्याच्यासाठी आपल्याला लवकर वगैरे काही करता येईल का? उद्या तुमच्याकडे तसा वेळ भेटू शकतो का आपल्याला? आपण सर्वसाधारणपणे संध्याकाळीच भेटूया. संध्याकाळी मी लवकर यायचा प्रयत्न करतो, पण सकाळच्या वेळेत थोडं अवघडच आहे. चालेल. धन्यवाद गुरुजी, तुमचा वेळ दिल्याबद्दल.